या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य शासनाच्या प्रशासकीय विभागासाठी 100 दिवसाचा कृती आराखडा निश्चित केला आहे. कृती आराखड्याची अंमलबजावणी होती की नाही याची पाहणी ग्राहक पंचायतीकडून केली जात असल्याची माहिती महाराष्ट्र ग्राहक पंचायत कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष सतीश फणसे यांनी टीव्ही नेक्स्ट मराठीशी बोलताना दिली. राज्य शासनाच्या 100 दिवसाच्या कृती आराखड्यानुसार विविध मुद्द्यांवर प्रभावी कार्यवाही करण्याबाबत 7 कलमी कार्यक्रम हाती घेतलाय. त्यानुसार विविध शासकीय कार्यालयांमध्ये स्वच्छता होते का? अधिकारी कर्मचारी यांनी ओळखपत्र परिधान केलं आहे का? कार्यालयामध्ये नामफलक, दिशादर्शक फलक, कर्मचाऱ्यांचे नाव, पदनाम व त्यांचे कार्यभार फलक लावावेत. कार्यालयामध्ये मराठी भाषेचा वापर केला जातो का? कार्यालयात आलेल्या नागरिकांच्या पत्रास उत्तर दिले जाते का? कर्मचाऱ्यांची कार्यविवरण नोंद वही ठेवली आहे का? जनसंपर्क अधिकारी नियुक्ती केला आहे का? कर्मचारी प्रशिक्षित आहे का? बायोमेट्रिक हजेरी यंत्र चालू आहे का? अभ्यागत बैठक सुविधा आणि लिखाणासाठी टेबल ठेवला आहे का? अभ्यागतांना अनुभव फॉर्म सहज उपलब्ध आहे का? अभ्यागतांसाठी पिण्याचे पाणी उपलब्ध आहे का? माहिती अधिकारी प्रथम आपली अधिकारी नाव फलक लावला आहे का? माहिती अधिकारी कायद्यानुसार स्वयंप्रकटीकरण आणि कलम 4 ची प्रसिद्धी केली आहे का? यासह 33 प्रश्नांची अंमलबजावणी सर्व शासकीय कार्यालयात झाली आहे का? हे पाहण्यासाठी महाराष्ट्र ग्राहक संघटनेच्या राधानगरी शाखेतर्फे सर्व शासकीय कार्यालयांमध्ये भेटी देऊन अंमलबजावणी करण्याचे निवेदन दिले. यामध्ये ग्राहक पंचायतीचे जिल्हा उपाध्यक्ष सतीश फणसे, तालुका अध्यक्ष संजय पारकर, डी पाटील, उमेश गायकवाड, दत्तात्रय वर्णे इत्यादी ग्राहक पंचायतचे सदस्य उपस्थित होते. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व शासकीय विभागांना नागरिकांच्या सोयीसाठी मदत करणारा 100 दिवसाचा कृती आराखडा तयार करून आवश्यक त्या सोयीसुविधा निर्माण करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार शासकीय कार्यालयांनी कार्यवाही केली आहे किंवा नाही याची खातरजमा करण्यासाठी ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे राज्य अध्यक्ष डॉक्टर विजय लाड सर यांच्या सूचनेनुसार तालुक्यातील विविध शासकीय विभागांना भेटी देऊन पडताळणी करण्याचे काम राधानगरी तालुका ग्राहक पंचायत महाराष्ट्राच्या वतीने करण्यात आले. याबाबतचा अहवाल माननीय मुख्यमंत्री, माननीय जिल्हाधिकारी व माननीय राज्य अध्यक्ष यांना अहवाल पाठवण्यात येणार आहे.